जय श्री गणेश मित्रांनो. आताच पेट्रोल भरलं. त्याला काय आहे, पहिल्या ब्लॉगची सुरुवात. थोडासा कॅमेरा वगैरे सेट केला, बघितलं कसं काय आहे. नवीन माईक आहे कुठला तरी एक, तो लावलाय. माहित नाही आवाज कसा रेकॉर्ड होत असेल, काय होत असेल, नो आयडिया. पण प्रयत्न करतो नीट काहीतरी तुम्हाला उत्तम दाखवायचं. ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. कॅमेरा बंद झाला होता, काय कारणास्तव काय माहिती, ओव्हर हीट झाला असेल मे बी, किंवा अटकला असेल. नशीब लक्ष गेलं, त्याला बडबड करत चाललंय. बोललं स्क्रीन ब्लॅक का दिसते. नंतर बघतोय तर कळलं जायला कॅमेरा बंद आहे. चालेल, हायवेला पोहोचलोय आता. खरा प्रवास, खरा डेलीचा खरा प्रवास आता हा तुम्हाला दिसेल. काहीतरी काहीतरी भयान असं वातावरण असतं इथे. आता थोडस खाली आहे, दिसेल पुढे, हळूहळू दिसत असेल तुम्हाला काय परिस्थिती आहे ते. 5 मिनिटाचं सुख, 5 मिनिटाचं नाही, काही जणांचं सुख होतं. ट्रॅफिक लागेल आपल्याला, भयंकर ट्रॅफिक. नाही लागलं तर देवाची कृपा. माझ्या मते तरी पहिल्या ह्याच्या मी जेव्हा शूट केलं त्यात बहुतेक तरी असं, म्हणजे माझा इंट्रो वगैरे असं रेकॉर्ड झालं नसेल. तर पुन्हा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जय श्री गणेश मित्रांनो. माझं नाव ऋषिकेश. डेली मोठा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर इंट्रो झालं नसेल तर पुन्हा एकदा करतोय, बाकी काय नाही. बाकी आज रस्ता जरा खाली दिसतोय, मजा येईल थोडी गाडी चालवायला. पाहूया काय मजा येते. असं घामाने चिमलोय, जरा घाम निघून जायचं, जरा मजा येईल. देवाची कृपा मानावी असं वाटत होत, परंतु घ्या गाड्या पूर्ण, गाड्यांचा महासागर बघितलं. हेच आहे अवस्था, ही आहे सध्या मुंबईच्या रस्त्यांची अवस्था सध्या ही आहे. जामच जाम, लांब पर्यंत जाम. इथे सगळे वाकडे तिकडे घुसतील, त्यामुळे अजून जाम. नागपुडी वळणे काढत काढत आपण जागा शोधत शोधत पुढे निघत आहे. जरा इकडनं थोडस, इकडनं नाही निघणार आपण गाडी. ब्लॉक किती मिनिटाचा टाकावा जरा माहित नाही, बहुतेक तरी 15-20 मिनिटाचा टाकावा असं मला वाटतंय. त्यानुसार शूट करीन. दिवसा वेगळं, रात्रीचं वेगळं. बघू रात्री पण. हे पण माहित नाही माईक चार्ज आहे नाही आहे, काहीतरी नवीन भेटलंय का, लावलं आहे. नो आयडिया माईक काय अवस्था आहे. तुम्हाला गाडीचा आवाज येतोय की नाही, ते आजूबाजूचा आवाज येतोय नाही, ते नो आयडिया. पहिला ब्लॉग आहे, प्रयत्न वेगळं काहीतरी.
बहुतेक तुम्हाला माझा आवाज नाही आवडणार, काय कर्कश आवाज आपल्याला माहिती आहे ना. आपल्या आवाज असं काही डेहीच आहे ना, काय नुसतं काय 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 कोंबड्या ओरडल्यावर आणि आपला आवाज चालू आहे. प्रयत्न चालू आहे, आवाज माझा सुधारण्याचा प्रयत्न चालू आहे माझा. खोकल्याच्या कारणास्तव सगळं बेकार आहे. पुन्हा एकदा आपण आलेलो आहे, गाड्यांचा तुडुंब भरलेला महासागरात म्हणजे ट्रॅफिक मध्ये. आता थांबायचं नाही, बस स्टॉप. चला, ट्रॅफिक जरा जाऊ द्या, पुढे जरा खाली रस्ता भेटला की पुन्हा तुम्हाला भेटतो. पण आलोच. हार्डली 20-25 किलोमीटरचा माझा डिस्टन्स आहे. मला ते कव्हर करायला जाण्यामध्ये 1.5 तास तरी लागून, एवढं भयानक ट्रॅफिक असतं. कधी कुणाची गाडी बंद, कधी काय, तर कधी कुठे काय काय एवढे खड्डे, खरं वेळ लागून जात. आता मी इथे इकडनं त्या वॉच टॉवर पर्यंत पोहोचायला मला किती वेळ लागतो ते तुम्ही स्वतः अनुभव घ्या. असा काय विमान जात आहे दिसणार नाही, मे बी वाईड अँगल मध्ये एक विमान गेलंय. आता मोजा फक्त किती विमानं जातात इकडनं. आपण नेहमी वरून जातो, पण आता सध्या मी वेगळा केलाय की खालून जातो. 2 सिग्नल लागतात, 2 सिग्नल क्रॉस केलं की जरा असं वाटत नाही, यायला सावली पण भेटते. आणि खाली वरती नुसतं जाम. हा चौथा बहुतेक चाललाय विमान. वॉच टॉवरची गल्ली आहे ती. विचार करा, एवढा वेळ लागला मला इथपर्यंत पोहोचायला. 4 विमानांनी टेक ऑफ घेतलं, अजून एखादा कुठला तरी जाईल, पण मी एअरपोर्ट काय अजून क्रॉस नाही केलं. असे लोक बघा, कुठूनही कसेही कुठेही रस्ता घालतात आपली गाडी. नाही तर गरम गरम भागते. अरे ते हा आहे सर्व्हिस रोड. त्याच कारणामुळे आम्ही खालून येतोय की आपल्या सर्व्हिस रोड घेता येतो. नाही तर हायवे तर बाबा जामच जाम. एक अजून एक प्लेन गेला वरून, आवाज आला असेल बहुतेक, माईक मध्ये रेकॉर्ड झाला असावा. 6 प्लेन गेले तरी अजून मी काय एअरपोर्टचा पट्टा काय क्रॉस नाही करू शकतो. 7 प्लेन गेले असते. म्हणजे आता सर्व्हिस रोडला पण हळूहळू जाम वाढायला लागले लोकांना. आता काय म्हणजे लोक आता इकडनं पण राहायला लागले, त्यामुळे अजून या रोडला पण थोडस जाम आजकाल भेटत आहे. पण आपल्याकडे शॉर्टकट आहे, बघूया तिथे घुसता येतं का नाही. जरासं म्हणजे वाकडं घुसावं लागेल आपल्याला, साफ बनावं लागेल जरा. जर घुसता आलं तर नक्कीच घुसू. जगदम. चला पाहूया, प्रयत्न तर करतोय आपण घुसायचा तिकडे. जे लोक करत आहेत तेच मी करतोय, वाकडा तिकडा घुसा, नुसतं घुसा. हा. आपण आलो हायवेला. आपल्याकडे असे एक कटछट जाम आहेत. चिटिंग करताय साला.
पुढे कटशट असेल पण आपण गेल्यावर काय ऑफिसला पोहोचणार नाही. 11:30 म्हणजे 11:21 10 मिनिटं पुढे आहे गाड्या आपलं गाडीचं, म्हणजे 11:10 झाले असतील. 11:30 पर्यंत बहुतेक तरी पोहोचायचा प्रयत्न असेल. पाहूया पोहोचू का नाही पोहोचू. आणि आपला आवडता पट्टा होता पण इथे कॅमेरे लागले त्यामुळे गाडी मजा आली. असे छोटे छोटे पट्टे भेटतात आपल्याला तिथे गाडी पाहायला भेटते. जास्त नाही पाहायची 100 110 वर नाही येतं कारण दिवशी खेळ नाही करायचं. थोडेसे काही सण सुखाची गाडी पाहायला भेटते. आता इकडनं आपण एक्झिट मारतोय. सेफ साईड ऑफिसला पोहोचत आलं. बँड्रा पोहोचलेलं आहे आणि ऑफिसला पोहोचत आलं आहे. भेटतो तुम्हाला संध्याकाळी. कंटिन्यू करीन हाच मोठा ब्लॉग संध्याकाळी. चला भेटू पुन्हा थोड्याच वेळात. जय श्री गणेश मित्रांनो, तुम्हाला संध्याकाळी 8 वाजलेत. मोठं ब्लॉगिंग मध्ये तुमचं हार्दिक स्वागत. निघालोय, पुढे पूर्ण जाम आहे. थोडं त्याआधी चेक करून घेतो, एकदा बघतो कसं काय फुटेज वगैरे, साऊंड वगैरे कसा आलाय बघूया जरा आणि भेटतो तुम्हाला. तर येतो मागून नुसतं हॉर्न मारतोय. तेच दाखवावं लागतंय ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक, काय नाही बाकी दुसरं इथे मुंबईत. याला पूर्ण जाम आहे सगळीकडे यार, कळत नाही काय आहे काय नाही. त्या ट्रॅफिक मध्ये ना कॅमेरा सेट करणं म्हणजे कसे येतात कसे, वा वा वा, एवढी घाई, संकटच जाईल आता. थोडस वाकडे तिकडे वळण घेत रस्ता काढतोय. भेटतो भेटतो म्हणजे काय करू आता कळत नाही. त्याला नुसतं ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक सोडून काही नाही. मला सकाळी पण जाताना ट्रॅफिक भेटलं, आताही ट्रॅफिक भेटतंय. त्यामुळे ट्रॅफिक ट्रॅफिक विषय झालेला आहे आजचा ब्लॉगचा विषय. ट्रॅफिक, नुसतं ट्रॅफिक. थोडासा खाली रस्ता भेटलाय, मजा येते थोडीशी चालवायला. थोडी हवा लागायला लागली, थोडी गाडी पळवूया, बघूया कितपर्यंत आपल्याला रस्ता खाली भेटतोय. जोपर्यंत खाली आहे तोपर्यंत पळवायची मजा घेऊ. मला मजा नाही येत आज, व्हिडिओ काढायला पण मजा नाही येत ना काय नाही. सारखं सारखं तेच तेच काय दाखवू तुम्हाला, पण मलाच नाही कळत आहे. जरा पुढे नाही आलं की तेच, जरा पुढे नाही आलं की तेच. दोन्ही बाजूने रस्ते जाम आहे, दोन्ही बाजूने. त्या साईडलाही जाम आहे, या साईडलाही जाम आहे, काय नक्की काय कळत नाही. बघूया आपण थोडे गॅप काढत काढत. तसे काय आपले प्रोफेशनल गॅप निघत नाहीत, थोडस घाबरत घाबरत काय नाही काढतो आपण गॅप. जमतील तसे काढत जाऊ. पुढे तर पूर्ण गाड्या फक्त अशा स्तब्ध उभ्या दिसतात मला ब्रिज वरती. त्यामुळे काय आता काय शूट करू. म्हणजे ते असं होऊन जातं की त्याला ते एक एक तासाचा शूट होतो आणि व्हिडिओ शूट करता आणि टाकायच्या वेळेस काय टाकायचं काय नाही टाकायचं सुचत नाही आणि खूप भलं असं कन्फ्युजन. त्यामुळे
त्यामुळे तो मोठा त्रास आहे, बाकी काय नाही. सगळं आता म्हणजे पहिलाच व्हिडिओ आपला, पहिल्याच व्हिडिओला असं होतं आपल्यासोबत, त्यामुळे थोडीशी नाराजी, नाखुशी. ट्रॅफिकला मध्यनजर ठेवता आपण रस्ता चेंज केलेला, हायवे वरून एक्झिट मारली, कायची वैताग आलेला जाम चालून चालून तिकडे. तर इथे जोगेश्वरवरून एक्झिट मारली आहे. SV रोड पकडू, पुढे लिंक रोड पकडू, जसं जमेल तसं करू. थोडस जाम वैताग आला हायवेला, म्हणजे एवढा वैताग की जायला कंटाळा यायला लागलेला अक्षरशः. त्यामुळे तर एक्झिट मारली तिकडनं. म्हणजे आता इथे काय अवस्था आहे ते माहित नाही, इकडनं आलोय खरं, पण मजा येईल बहुतेक तरी. आता एवढा रस्ता खाली दिसतोय, थोडेसे खड्डे खुड्डे आहेत रस्त्यात, चालेल. लाईट आहे आपल्याकडे, पण चालेल तेवढं ते चालतंय यार. आता एवढं ते ट्रॅफिक पेक्षा हे बरं आहे. खड्डे खरंच खूप वैताग आलेलो खरंच. एवढं शांतता आणि सुकून भेटलं नाही रस्त्यावर येऊन. आता SV रोडची काय अवस्था आहे लवकरच समजेल. पण वेगळं कुठे जा, कुठेही जा, मुंबईत फक्त हेच आहे, ट्रॅफिक. थोडा फायदा तरी आहे की SV रोड पकडला, त्यामुळे जरा बरं वाटतं. बिर्याणी बिर्याणी वास गमगमे, बिर्याणीचा वास. हा मार्केट एरिया असल्यामुळे थोडस ट्रॅफिक इथे भेटतं, बाकी असा खाली असतो रस्ता. फक्त तांगड्या तांगड्या म्हणजे समजताय, चिकन चिकन चिकन, फक्त चिकन. वास असा इकडनं निघताना असा सुगंध येतो की काय सांगू. हा पूर्ण फर्निचर फर्निचर पट्टा, वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर इथे सापडतील, भेटतील, मिळतील. जय श्रीराम, जय हनुमान. मस्त भजन चाललंय. आय होप की रेकॉर्ड होईल आवाज याच्यात पण. हनुमान मंदिर आहे मस्त सुंदर असं. आता मात्र आपल्याला खाली रस्ता भेटणार आहे, कारण आपण मारणार आहे गल्ली बोळातून शॉर्टकट. नो SV रोड, नो लिंक रोड. म्हणजे लिंक रोड तर जायचं आहे आपल्याला, त्याआधी आपण थोडेसे गल्ली गल्ली खेळणार आहे. इकडून तिकडून तिकडून इकडून, इकडून सरळ गेलं तर SV रोड, आणि इकडून लेफ्ट मारला की आपले गल्ली बोळ चालू होतात. लेफ्ट मारू आणि निघून जाऊ. विचार होता माझा ही गाडी घ्यायची, पण NS आहे, आणि जर 400cc म्हणलं की अजूनच मजा, मज्जाच मज्जा. दादा घाबरले. लिंक रोड वरती आपण चढलेलो आहे. लिंक रोड सध्या तरी मला खाली दिसतोय, बघूया पुढे काय आहे काय नाही नशिबी लिहिलेलं. सध्या तरी खाली आहे, आता माहित नाही पुढे. मीठ चौकी महत्वाचा डप्पा आहे तो, मीठ चौकी. तिथे मरण आहे. इकडनं सरळ गेलो तर नाही ना, म्हणजे 4 ते 5 सिग्नल आपल्याला लागतात, आणि इकडनं गेलो तर आपल्याला एकही सिग्नल नाही लागत. डायरेक्ट आपण इन्फिनिटीला निघतो मलाडच्या. साऊंड ऍटलीस्ट रेकॉर्ड होत असेल, कारण मी आता मध्ये जेव्हा ट्रॅफिक मध्ये वैतागलो, त्याला बोललो नाही करायचं शूट, एकदम काढून ठेवलं साईडला. म्हणजे सगळं कॅमेरा, माईक वगैरे सगळं काढून ठेवून दिलं बॅगेत. बोललो नाही जायला, मला कंटाळा आलाय, मी काही शूट बीट करत नाही, डायरेक्ट कसा तरी घरी पोहोचतो. पण काय असं सुचलं की बोललं चल जोगेश्वरीवरून आपण कट घेऊ आणि शूट करून बघू. तर त्यामुळे माईक बिक सगळं काढलं होतं, परत सेट केलं, त्यामुळे माहित नाही अँगल कसा आहे, माईकचा आवाज कसा आहे.
असं मोकळा रस्ता भेटला नाही, जी मजा आहे ती काय सांगू तुम्हाला. म्हणजे वेगळीच मजा. आणि पूर्ण सुनसाम. तिकडनं शिकलो होतो डायरेक्ट इथे पोहोचलो आपण मलाडला. नक्की कमेंट करून सांगा की मी काय अजून सुधारावं, काय अजून करावं, काय अजून मला करता येईल. म्हणजे माझ्या चुका मला सांगा की मी हे केलं पाहिजे, असं नाही केलं पाहिजे, असं केलं पाहिजे होतं. जरा नवीन आहे कुणाचं किंवा प्रेक्षकांचंच गायडन्स भेटलं तर खूप चांगलं होईल, उत्तम होईल आणि तेवढंच बरंही वाटेल. मला गाईड करा, कमेंट मध्ये मला सांगा की हे एवढं नको करूस, ते एवढं नको टाकूस, म्हणजे हे असं करता येईल. सकाळी मी इकडनं व्हिडिओ चालू केलेली या ब्रिजच्या वरून, तर मध्येच काय कॅमेरा बंद झाला काय माहित नाही. कसा बंद झाला, काय झाला, काय होतं काय माहित नव्हतं. इकडनं ते मालाड ईस्ट पर्यंत फुटेज आपली, म्हणजे मी एवढी बडबड गेलेली की मला वाटलं नव्हतं मी एवढी बडबड केली. आता फ्रस्ट्रेशन मध्ये नंतर माझ्याकडून काय एवढं बोलण्यात आलं नाही, बोलता आलं नाही. फ्रस्ट्रेट झालं, म्हणजे एवढं करत होतो आणि कॅमेरा बंद आणि बोलतोय. मला वाटतं शूट होत आहे आणि तसं काय नव्हतं. त्यामुळे थोडा फ्रस्ट्रेट झालो, तर वैताग आला. बस अजून काय नाही. तर पोहोचत आलं आपल्या त्या गल्लीमुळे मारून मारून कसं बस आपण इथपर्यंत पोहोचलो. हायवेला तर मला वाटतं अजूनपर्यंत मी गोरेगाव गिरेगावला कुठेतरी अटकलेलो असतो. भयंकर जाम होता. तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दादांनी जागा दिली मला पुढे जायला, थँक्यू दादा. तुम्ही कुठे होतो? हा, नक्की इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काय चुकलंय काय मागलंय तर ते पण कळवा कमेंट मध्ये. आणि काय मी उत्कृष्ट अजून म्हणजे काय काय गोष्टी करू शकतो, काय नाही करायचं पाहिजे, काय म्हणजे एडिट मध्ये असेल किंवा कशामध्ये असेल तर मला नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि भरभरून प्रेम द्या, लाईकच्या रूपात, सबस्क्राईबच्या रूपात. बाय बाय, गुड नाईट.